नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या या लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ प्रमोशन मेथड्स यूज्ड इन इव्हेंट्स हा पॉईंट पाहणार आहोत. सो टाईप्स ऑफ प्रमोशनकडे जाण्याच्या अगोदर आपण व्हॉट इज प्रमोशन हे आपण पाहूया. प्रमोशन इज अ टाईप ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द बायर अँड सेलर. म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता या दोघांमध्ये कम्युनिकेशन जे होतं, जो संवाद होतो, जे संप्रेषण होतं, जे संभाषण होतं, त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रमोशन असं म्हणू शकतो. द सेलर ट्रायज टू परस्युएड द बायर्स टू परचेस देअर गुड्स ऑर सर्व्हिसेस थ्रू प्रमोशन्स. म्हणजे याच्यामध्ये आपण त्या सेलरकडे असणाऱ्या ज्या काही वस्तू असतील किंवा त्याच्या काही सर्व्हिसेस असतील, त्या सर्व्हिसेस विकण्याचा प्रयत्न तो काय करत असतो? ग्राहकाला त्या विकण्याचा प्रयत्न करत असतो. त्या बायरनं त्या परचेस कराव्यात यासाठी तो जास्तीत जास्त त्यांना आपली वस्तू चांगली कशी आहे याच्या संदर्भात सांगत असतो. इट हेल्प्स इन मेकिंग द पीपल अवेअर ऑफ प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर ए कंपनी. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आपल्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्टविषयी, आपल्या कंपनीविषयी, त्यांच्याकडे पुरवल्या जाणाऱ्या सर्व्हिसेसविषयी जास्तीत जास्त माहिती देण्याचा तो प्रयत्न करत असतो. इट ऑल्सो हेल्प्स टू इम्प्रूव्ह द पब्लिक इमेज ऑफ ए कंपनी. म्हणजे एखाद्या कंपनीची समाजामध्ये असणारी जी काही इमेज आहे ती उंचावण्याचा प्रयत्न हा प्रमोशन करणारा व्यक्ती करत असतो. या प्रमोशनमध्ये हे केलं जात असतं. दिस मेथड ऑफ मार्केटिंग ऑल्सो क्रिएट इंटरेस्ट इन माइंड्स ऑफ बायर्स अँड कॅन ऑल्सो जनरेट लॉयल कस्टमर्स. म्हणजे तुमच्या या मेथडच्या माध्यमातून, म्हणजे प्रमोशनच्या माध्यमातून तुम्हाला जे खरेदीदार आहेत किंवा ग्राहक आहेत यांचं तुम्हाला विचार बदलता येऊ शकतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येऊ शकतो. आणि जेव्हा एखादा कस्टमर तुमच्या कंपनीकडे येतो त्यावेळेस तो तुमच्या कंपनीला पुन्हा कधीही सोडून जात नाही, तो तुमचीच प्रोडक्ट्स खरेदी करतो. याच्यासाठी देखील आपल्याला या प्रमोशनचा फायदा होत असतो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या टाईप्सचे प्रमोशन्स आपल्याला आहेत ते आपण पाहूयात. पहिलं आपल्याला टाईप ऑफ प्रमोशन दिलेलं आहे ते म्हणजे डायरेक्ट मार्केटिंग, सेल्स प्रमोशन्स, ऑडियन्स इंटरॅक्शन. हे आपल्याला 3 पॉईंट्स यामध्ये पाहायचे आहेत. इन दॅट पॉईंट दीज पॉईंट्स आर यूज मेनली फॉर प्री इव्हेंट नेटवर्किंग. स्कीम्स बिल्ट ऑन द फाउंडेशन ऑफ द इव्हेंट आर यूज टू लिंक मर्चंडायझिंग ऑपॉर्च्युनिटीज विथ द इव्हेंट बिल्डअप अँड पॉप्युलॅरिटी. म्हणजे तुमच्याकडे असणारे जे काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंटचं फाउंडेशन तयार करण्यासाठी तुम्हाला याचा विचार करता येऊ शकतो. तुमच्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत इव्हेंटच्या संदर्भात याच्या पॉप्युलरिटीसाठी आपल्याला डायरेक्ट मार्केटिंग, सेल्स प्रमोशन आणि ऑडियन्स इंटरॅक्शनचा विचार करावा लागतो. प्री इव्हेंट रिस्पॉन्स शीट्स विथ कंटेस्ट टू अँड गिव अवेज ॲज इन्सेंटिव्ज मे बी यूज टू मॉनिटर the reactions and responses that the target audience is generating towards the event. म्हणजे इव्हेंटमध्ये आपल्याला असणारे जे काही घटक असतील त्या घटकांचा आपल्याला यूज करायचा आहे. त्याचबरोबर सच एक्सरसाइजेस हेल्प्स इन गॅदरिंग अ फेअर आयडिया ॲज टू द ॲक्च्युअल अटेंडन्स दॅट कॅन बी अँटिसिपेटेड फॉर द इव्हेंट. म्हणजे तुमच्या इव्हेंटसाठी असणारी ॲक्च्युअल अटेंडन्स किती आहे याचा देखील तुम्हाला याच्यामध्ये विचार करणं आवश्यक आहे. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करत असता? खूप मोठ्या प्रमाणात हे इव्हेंट्स कंप्लीट करत असता. त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे पब्लिक रिलेशन्स. पब्लिक रिलेशन्स म्हणजे काय? अनलाईक द पेड मीडिया पब्लिसिटी विच इज 100% अंडर द कंट्रोल ऑफ इव्हेंट ऑर्गनायझर्स, रिपोर्टिंग ऑफ द इव्हेंट इज अ प्युअरली जर्नलिस्टिक ॲक्टिव्हिटी अँड सपोज टू बी डिवॉइड ऑफ एनी अनड्यू इन्फ्लुएन्स. म्हणजेच काय? तर तुमच्याकडे असणारी जी सगळ्यात महत्त्वाची आणि तुम्ही 100% असं म्हणू शकता की तुमच्या कंट्रोलमध्ये तिथं असणारं सगळं पब्लिक आहे, त्या ॲक्टिव्हिटीला काय म्हटलं जाईल? पब्लिक रिलेशन ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जाईल. आणि याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या इव्हेंटच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात माहिती किंवा चांगली माहिती जी इव्हेंटची असेल ती माहिती तुम्ही ग्राहकांपर्यंत किंवा तुमचे जे प्रॉस्पेक्टिव्ह तुमचे क्लायंट्स असतील त्या क्लायंट्सपर्यंत तुमची माहिती पोहोचवू शकता. त्याचबरोबर ॲब्सोल्युटली इसेन्शियल बोथ प्री अँड ड्युरिंग द इव्हेंट पब्लिक रिलेशन्स ॲक्टिव्हिटीज आर फोकस टुवर्ड्स इन्शुरिंग दॅट फेअर ट्रीटमेंट इज गिव्हन टू द इव्हेंट. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांबरोबर
जेव्हा प्री इव्हेंट चालू असतो किंवा ड्युरिंग द इव्हेंट ॲक्टिव्हिटीज चालू असतात त्यावेळी आपल्याला याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला पब्लिक रिलेशन्स ॲक्टिव्हिटीज आर फोकस टुवर्ड्स एन्श्युरिंग द फेअर ट्रीटमेंट इज गिव्हन टू द इव्हेंट. म्हणजे एखाद्या इव्हेंटमध्ये योग्य पद्धतीचे ट्रीटमेंट तिथं देणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं वातावरण निर्माण करता येऊ शकतं. आणि त्याच वातावरणामध्ये आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा इव्हेंट जर चांगला तुम्ही ऑर्गनाईज केलेला असेल किंवा तो जर कंप्लीट तुम्ही चांगल्या पद्धतीने केलेला असेल तर तुम्हाला पुढील क्लायंट जो आहे तो सहजरित्या मिळवण्यासाठी मदत होत असते आणि पब्लिक रिलेशन्सच्या माध्यमातून तुम्ही नेक्स्ट क्लायंट मिळवण्याचा प्रयत्न नक्की करत असता. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहतोय तो म्हणजे मर्केंडायझिंग. यामध्ये आपल्याला इव्हेंट प्रोव्हाइड्स अन अपॉर्च्युनिटी फॉर फिजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ कॉन्सेप्ट्स. मोस्ट पॉप्युलर पार्ट्स ऑफ द कॉन्सेप्ट कॅन बी क्रिएटेड इन टू प्रोडक्ट्स. म्हणजेच तुमच्याकडे असणारे जे काही ऑपॉर्च्युनिटीज असतील त्या ऑपॉर्च्युनिटीजचा तुम्हाला फायदा घेणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये मोस्ट पॉप्युलर पार्ट्स ऑफ द कॉन्सेप्ट्स कॅन बी क्रिएटेड इन टू प्रोडक्ट्स. म्हणजे तुमच्याकडे ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज असतील त्या ऑपॉर्च्युनिटीजपासून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळवणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. दीज प्रोडक्ट्स आर जनरेटेड फ्रॉम द इव्हेंट अँड कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सायमल्टेनियस लॉन्च फॉर दीज स्पेसिफिक प्रोडक्ट्स बाय डिफॉल्ट. Unlike free giveaways, such products actually have a commercial value and can be sold just like any other product. Event-specific merchandising can be used for publicity before, during, and after the event. Sports-based events have traditionally offered opportunities for successfully cashing on the merchandising opportunities that get generated. म्हणजे आपल्याला याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मर्केंडाईज ॲक्टिव्हिटीज करता येऊ शकतात. म्हणजे व्यापाराच्या संदर्भात आपल्याला विचार करता येऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू जनरेट करता येऊ शकतो. ओके. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे इन व्हेन्यू पब्लिसिटी. आणि इन व्हेन्यू पब्लिसिटी मीन्स व्हॉट? द विजिबिलिटी, साईज अँड लोकेशन ऑफ द स्पॉन्सर्स. इन व्हेन्यू सिंगेज आर इसेन्शियल फॉर पब्लिसिटी ड्युरिंग द ॲक्च्युअल इव्हेंट. म्हणजे तुमच्याकडे असणारी जे काही न्यू पब्लिसिटीच्या माध्यमातून तुम्ही पैसे मिळवणार असता त्यांच्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीची साईज, लोकेशन त्यांना अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे काही इव्हेंट्स ऑर्गनाईज करत असता त्या इव्हेंट्सच्या माध्यमातून टी व्ही स्क्रीनमध्ये ते फ्लेक्स वगैरे बसतील, टी व्ही कॅमेराजमध्ये ते फ्लेक्स बसतील, अशा दृष्टीनं ते काय करणं गरजेचं आहे, तुम्ही तयार करून ते इव्हेंटच्या तिथे लावणं आवश्यक आहे. आता याचं एक साधं एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही एखादी फुटबॉलची मॅच पाहत असता त्यावेळेस त्या फुटबॉलच्या मॅचच्या ग्राउंडच्या साईडला तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती लावलेल्या दिसतील आणि त्या जाहिराती या MRF असेल, JK टायर्स असतील किंवा इतर काही कंपन्या असतील त्यांचे काही प्रोडक्ट्स असतील त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं, स्पॉन्सरशिप दिलेली असते आणि त्या स्पॉन्सरच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळत असतात. याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि इन व्हेन्यू पब्लिसिटीसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. आय थिंक तुम्हाला या टाईप्स ऑफ प्रमोशन मेथड्स यूज्ड इन इव्हेंट हा पॉईंट तुम्हाला समजलेला असावा. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.